मिरज तालुक्यातल्या सर्व गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी अधिकारी, ठेकेदार यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ अशी संयुक्तिक बैठक बोलवून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला। ग्रामस्थांच्या अडचणीचं गाऱ्हाण ऐकल्यावर बऱ्याच ठेकेदारांचा कामचुकारपणा आणि कामातला विलंब दिसून आल्यानं पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना धारेवर धरत कामाबाबत जाब विचारला। दिलेलं काम वेळेत पूर्ण करा असं म्हणत मंत्री खाडे यांनी कामाच्या कालावधीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत अल्टिमेटम देत ठेकेदारांना सज्जड दम दिला। कामात हलगर्जीपणा केला किंवा कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय झाला। मिरज मतदारसंघातल्या बेडग, आरग, एरंडोली, बेळंकी, खंडेराजुरी, सुभाषनगर, नरवाड, मानमोडी, खटाव, कांचनपूर या गावांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते। त्याची उपाययोजना करण्याचा अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिला। जलजीवन मिशनची कामं करताना रस्ता उकरला असेल तर तातडीनं रस्त्याचं मुरमीकरण, खडीकरण, डांबरीकरण आणि कॉन्क्रीटकरण, पेव्हिंग ब्लॉकचं काम करून घेण्याचे आदेशही देण्यात आले। या बैठकीला जलजीवन मिशनचे जिल्ह्याचे प्रमुख संजय येवले यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, युवा नेते, सुशांत दादा खाडे, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आणि भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पावसाळा चालू आहे, पाणी उपलब्ध आहे, पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची टंचाई निश्चितच होणार आहे। जसे मध्यंतरी पाण्याची टंचाई खूप झाली, त्यामुळे आपण शेतीला पाणी दिलं, पण प्यायच्या पाण्याची टंचाई चालू होत्या। पण म्हैसाळ पाणी चालू केल्यानंतर निश्चितच बोरला पाणी येतं, आपल्या तलावाला पाणी येतं, त्यामुळे आपल्याला प्रोपोर्शननं पाणी मिळतं। पण त्याच्या पुढं जाऊन पण जलजीवन मिशन जी मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनानं मिळून जी स्कीम केली ती पुरी देशभर राबवली। त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये राबवली। आज तालुक्यातल्या जवळजवळ 35 गावाचा त्या जलजीवन मिशनच्या कामाचा मी आढावा घेतला। आढावामध्ये बरं चालले, पण चांगलं नाही असं जाणवलं। चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील, अधिकारी असतील, आमचे सगळे गावचे सगळे सरपंच असतील, डिप्टी सरपंच, नागरिक असतील, त्यांना सहकार्याची भूमिका देऊन ह्या स्कीम ताबडतोब कंप्लीट करा, की जेणेकरून पावसात जर आपण कंप्लीट केल्या, ट्रायल घेतल्या, सगळं झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल, त्यावेळेला पाण्याची आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी, निर्मळ पाणी गावाला मिळेल। ह्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांनी प्रयत्न करा असं मी सांगितलं आहे। 20 सप्टेंबरपर्यंत काही स्कीम कंप्लीट करायचं चाललेलं आहे। 1-2 स्कीम मागं राहतील, कारण अजून तिथं एज्युकेशन बाकी आहे त्याचं, पण 20 सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओव्हर करू आणि उद्घाटन करून गावाला पाणी देऊ असं मला आश्वासन वाटतं। मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा। आता ही आढावा बैठक वारंवार होत राहणार आहे। एकदा सुरू झालेलं तर परत आणखी आढावा बैठकमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेता येईल, आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुशअप करता येईल। कॉन्ट्रॅक्टर डिले होतात, कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत, एकेका कॉन्ट्रॅक्टरनं 10 कामं घेतलेले आहेत, त्याला लोड आवरत नाही आहे, त्यामुळं गावची कामासाठी पाण्याला विलंब होतो। 1 वर्ष, 6-6 महिनं, 10-10 महिनं, 8-8 महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंबमध्ये आहेत। मला वाटतं 5-7 स्कीमच अशा आहेत की त्या 100% कंप्लीट झालेल्या आहेत, बाकीच्या सगळ्या कंप्लीट अधूर आहेत। कधी 60 झालेत, 70 झालेत, 80 झालेत, कधी 50 झालेल्या अशा पर्सेंटेज स्कीममध्ये आपल्याला अडतं। माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ताकदीनं काम करा। मला कोणाला द्वेष द्यायचा नाही, कोणाला राग काढायचा नाही, कोणाला काय बोलायचं नाही आहे। माझ्या गावाला पाणी मिळालं पाहिजे। जर पाणी नाही मिळालं तर जो कोण चुकीचा असेल त्याच्यावर मी कारवाई केल्याशिवाय राहणार, एवढं मी सगळ्यांना सांगितलं। धन्यवाद।